जालनाच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. नगर यांचं प्रथम क्षेत्ररक्षण असून जालन्याच्या याला ओपनिंगला येत आहे दिनेश गायकवाड, मिलिंद मगरे. दिनेश गायकवाड आणि मिलिंद मगरे या दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानावरती दाखल असतील. जालना फायटर संघाकडून नाणेफेकीचा कौल जिंकला आहे तो आणि ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील आपल्याला. दिनेश गायकवाड नाणेफेकीचा कौल मात्र जिंकला आहे. जालना फायटर संघाने प्रथमतः फलंदाजीचा त्यांचा निर्णय आहे आणि गोलंदाजी मात्र करेल अहमदनगर. गणेश गोपळघरे आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हरती विकेट मारा करण्यासाठी सज्ज आहेत. डावखुरे गोलंदाज आहेत गणेश आणि डावखुरे फलंदाज सुद्धा पाहायला मिळतील आपल्याला. दिनेश गायकवाड सज्ज आहेत. यावेळी जर बघितला तर पहिला चेंडू आणि बघूया आता पहिला चेंडूवरती पहिला गडी बाद होतो आहे. निश्चितच त्रिफळाची थोडं स्वतःला रूम देऊन फाईन लेगच्या रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट व्हावं लागतंय गतीनिशी आणि पहिला गडी गारद होतो आहे जालना फायटर संघाला दिनेश गायकवाड यांच्या रूपामध्ये. आता मात्र परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. 0 आणि 1 गडी बाद. गणेश पडोळ पाहायला मिळतील आपल्याला. डावखुरे फलंदाज पुन्हा एकदा दाखल झाले आहेत. एक डावखुरा फलंदाज तंबूच्या आसराला आराम करण्यासाठी तर दुसरा मैदानावरती दाखल होईल. यावेळी दुसरा वेगवान चेंडू पाहायला मिळेल. निश्चितच थोडासा हवेचा झोका चालू आहे त्या अभावी बेल्स स्टंपवरतून खाली पडताना पाहायला मिळतील आपल्याला. पंचाकडे त्याच्यासाठीच अपील होते आहे अहमदनगर संघाकडून. पुन्हा एकदा सज्ज आहेत गोपाल. गणेश सज्ज आहेत. डावखुरे गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज मारा करण्यासाठी डावखुऱ्या फलंदाजांसाठी. काय चेंडू होता जर पहिल्या चेंडूवरती आपण बघितलं तर निश्चितच एक अतिशय वेगवान चेंडू पाहायला मिळाला. यावेळी फाईन खेळून काढलाय फाईन लेगच्या रिजन मध्ये. चेंडू सीमारेषेकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धाव या चेंडूवरती पाहायला मिळेल. खातं ओपन होते आहे जालना फायटर संघाचं. एक वेगवान चेंडू होता गणेश यांचा. त्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र करेक्ट तेवढ्या चांगल्या प्रकारे झाला नाहीये. फाईन लेगच्या रिजन मध्ये एक धाव मिळेल. पुन्हा एकदा सज्ज आहेत गोपाल. यावेळी चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल.
धावसंख्या 1 धाव मात्र धाव फलकावरती एक गडी बाद झाला आहे जालना फायटर संघाचा. तापमान थोडंसं वाढलेलं पाहायला मिळेल आपल्याला, कारण जर बघितलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये या काही दिवसांमध्ये अतिशय जास्त या ठिकाणी उन्हाचा हवामानाचा इशारा आहे. यावेळी एक वेगवान चेंडू होता, चेंडूवरती थोडासा हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न आणि एक धाव. शेवटचा बॉल, 2 चेंडू शेष आहेत. या पहिल्या षटकाचे यावेळी जर बघितलं तर अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू होता आणि चेंडू सीमा रेषेकडे जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल आपल्याला. धाव मारण्याचा प्रयत्न आणि धाव बाद. लागतो आहे दुसरा झटका जालना फायटर संघाला. दुसरी धाव, चोरटी धाव चोरण्याचा प्रयत्नामध्ये आपला विकेट या ठिकाणी गमावताना जालना संघाचे फलंदाज. गणेश पडोळ होते त्या ठिकाणी. अतिशय चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. फेकी अचूक होती आणि बाद व्हावं लागतंय गणेश पडोळ यांना. संजय मिरखर दाखल होतील, नवीन फलंदाज डावखुरे फलंदाज दाखल आहेत मैदानावरती. शेवटचा चेंडू असेल या पहिल्या षटकाचा. जर बघितलं तर 2 गडी बाद झाले आहेत या पहिल्या षटकामध्ये. यावेळी एक फ्लोअर फुट टॉस लाईनचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ जातो आहे कव्हर पॉइंट्स मध्ये. एक धाव, धावसंख्या 2 धावा. षटक समाप्त झालंय. पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्या 2 धावा, गडी बाद झाले आहेत 2 आणि षटक क्रमांक 1 या ठिकाणी संपला आहे. आपण बघता आहात जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी क्रीडा आणि कल्याण संस्था जळगाव आयोजित कोर्ट प्रीमियर लीग. कैलास असतील नवीन गोलंदाज. एक अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, उसळी त्या चेंडूमध्ये जास्त पाहायला मिळाली. कट मात्र त्या चेंडूवरती करण्याचा प्रयत्न, परंतु एकच धाव त्या चेंडूवरती घेतली जाते. पुन्हा एकदा कैलास सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर आणि ऑन स्ट्राईक पाहायला मिळतील मिलिंद मगरे. कारण जर बघितलं तर सलामीचे फलंदाज आहेत मिलिंद मगरे. एक जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता असेल. 2 गडी लवकरच बाद झाले आहेत पहिल्या षटकामध्ये. थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये नक्कीच पाहायला मिळेल. यावेळी एक वेगवान चेंडू होता, सरळ वेध घेतो आहे शरीराचा निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. कैलास एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी आज होते आहे. अहमदनगर नवरंग मैदानावरती क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळेल. कारण जर बघितलं तर एक पहिल्या षटकामध्ये वेगवान गोलंदाजी झाली आहे ती गणेश यांच्या माध्यमातून. त्यानंतर लगेचच वेगवान गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेत कैलास. यावेळी शांत ठेवण्यास यशस्वी झाले आहे जालना फायटर संघाच्या फलंदाजांना. नगर नवरंग संघाचे गोलंदाज
संजय मिरकर असतील. मिलिंद मगरे पुन्हा एकदा सज्ज असतील. यावेळी प्रहार चेंडूवरती केला जातो आहे. चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल करतो आणि चेंडू गेलाय सीमारेषा पलीकडे. चौकार, पहिला चौकार येतो आहे या डावातला मिलिंद मगरे यांच्या फळीमधून. निश्चितच अशाच प्रकारच्या जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता असेल, कारण जर बघितलं तर लागोपाठ लवकरच पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झाले आहेत. पहिल्या चेंडूवरती त्रिफळा बाद व्हावा लागलाय, त्यानंतर एक धावबादीच्या रूपामध्ये गडी बाद झालाय. आता मात्र जबाबदारीने फलंदाजी करण्याची आवश्यकता असेल जालना फायटर संघाच्या फलंदाजांकडून. तेवढ्या चांगल्या प्रकारची वेगवान गोलंदाजी होते आहे नवरंग संघाच्या गोलंदाजांकडून. दोन षटक समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 10 धावा, 2 गडी बाद. जालना फायटर संघ असेल. पुन्हा एकदा गणेश ज्यांनी पहिलं षटक या ठिकाणी अतिशय वेगवानरित्या घालवलं होतं, गणेश पुन्हा एकदा सज्ज आहेत. यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू हवेमध्ये असेल. बघूया धावबादेचा माफी असावी, झेलबादेचा या ठिकाणी संधी आली आहे आणि निश्चितच झेलबाद व्हावं लागतोय हा तिसरा झटका जालना फायटर संघाला. कारण जर बघितलं तर वेगवान चेंडू होता आणि निश्चितच फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी प्रहार चेंडूवरती केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी इन ऍक्शन पाहायला मिळतील आपल्याला. इंगोले पाहायला मिळतील आपल्याला नवीन फलंदाज. कारण जर बघितलं तर या चेंडूवरती जर या मागचा चेंडू बघितला तर वेगवान चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न सरळ फळीने मात्र झाला होता, पण जो कनेक्ट मात्र झाला नाहीये, सरळ गेला या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इंगोले तयार असतील. यावेळी एक वेगवान चेंडू आणि यावेळी सुद्धा लागतो आहे लागोपाठ. चौथा झटका जालना फायटर संघाला. 4 गडी बाद झाले आहेत जालना फायटर संघाचे. सागर गायकवाड यांनी टिपला आहे, दुसरा गडी टिपला आहे या त्यांच्या. पुन्हा एकदा सज्ज असतील गणेश गोलंदाजी मार्कवर. जर बघितलं तर 2 गडी टिपले आहेत लागोपाठ. पहिल्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती पहिला गडी टिपला, त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये अतिशय वेगवान चेंडू. यावेळी काय चेंडू होता, वेगवान चेंडू सरळ गेला आहे यष्टीरक्षकाकडे. एक अचूक टप्प्यावरची गोलंदाजी गणेश यांच्या माध्यमातून आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते आहे. जरा बघितलं तर कोणत्याच प्रकारची दिशाहीन गोलंदाजी अजून तरी त्यांच्या माध्यमातून झाली नाही. दबावात ठेवण्यासाठी यशस्वी झाले आहेत फलंदाजांना गणेश. एक हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, थोडीशी मिसफीड पाहायला मिळेल आणि परिणाम एकच धाव. धावसंख्या धावफलकावरती 1 धावेनिशी 12 धावा, 3 गडी बाद झाले आहेत.
यावेळी पुन्हा एक वेगवान चेंडू आणि त्रिफळाची पाचवा वेळी टिपला जातो आहे या डावातला. गणेश यांच्या माध्यमातून जर बघितला तर पुन्हा वेगवान चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी अयशस्वीता प्राप्त होते आहे आणि लागतोय पाचवा झटका जालना फायटर संघाला 12 धाव्यांवरती. यावेळी जर बघितलं तर पंचांचा इशारा येईल. दिशाहीन चेंडू पाहायला मिळेल वाईटच्या स्वरूपामध्ये. एक रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट, पवित्र अटेम्प्ट केला आहे. चेंडू सीमारेषेकडे जातो. अतिशय उत्कृष्ट फटका पाहायला मिळेल. नेत्रदीपक फटका निश्चितच एक चांगला फटका होता. तेवढा चांगल्या प्रकारचा वेगवान जरी चेंडू असला तरी त्यावरती मी रिव्हर्स स्वीप खेळू शकतो आणि निश्चितच संघाला संकटाबाहेर काढून टाकण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे हे दाखवून देण्याचं काम या ठिकाणी करतो आहे फलंदाज. चौकार येतोय. यावेळी जर बघितलं तर पुन्हा एक चांगला चेंडू होता. यावेळी खेळू शकले नाही फलंदाज. निर्धाव चेंडू पाहायला मिळेल. थोडासा बदल क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला थोडासा फाईन करताना लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक. यावेळी चेंडूवरती कट केला जातो. चेंडू सीमारेषेकडे दाखव. बघूया आता क्षेत्ररक्षक पोहोचू शकतील का, परंतु चेंडू गेला आहे वेगवान गतीने. चौकार थडम्यांच्या रिजन मध्ये. 4 धावा. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला इन ऍक्शन पाहायला मिळतील, कारण जर बघितलं तर मागचे 3 षटक अतिशय चांगल्या प्रकारचे षटक पाहायला मिळाले. 5 गडी बाद झाले आहेत त्या 3 षटकांच्या खेळीमध्ये. 4थं षटक मात्र थोडासा एक चौकार मात्र या षटकामध्ये पाहायला मिळाला आणि निश्चितच अशाच प्रकारच्या फलंदाजीची आवश्यकता असेल जालना फायटर संघाच्या फलंदाजांकडून.
जितेंद्र गवई ऑन स्ट्राईक आता असतील आणि धावसंख्या 22 धावा गडी बाद झाले आहेत 5 जालना फायटर्स 5वं षटक असेल प्रगती पथावरती. विवेक कोकाटे असतील ऑन गोलंदाजी मार्कवर. यावेळी पहिला चेंडू थोडासा क्रॉस फळीने खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट व्हावा लागतंय. सरळ चेंडू गेला आहे यष्टीरक्षकाकडे. पुन्हा एक थोडासा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळलेला चेंडू धाव मारण्याचा प्रयत्न होतोय का आणि फेकी चांगली पाहायला मिळेल. धाव वाजवावं लागतंय. लागतोय हा 6वा झटका ज्याला फायटर संघाला. कारण जर बघितलं तर यावेळी खऱ्या अर्थाने संकटामध्ये सापडला आहे जालना फायटर्स. काय गोलंदाजी होते आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आहे. कारण जर पाहिलं तर अतिशय झोकून दिलं जात आहे मैदानावरती क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. लागलोय हा 6वा झटका. यावेळी प्रहार मोठा चेंडू क्षेत्ररक्षकाकडे. अतिशय चांगल्या प्रकारचं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आपल्याला. डीप मिडॉनचे क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या प्रकारे सागर गायकवाड होते त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक स्वतःला झोकून दिलाय चेंडूवरती. निश्चितच 3 धावांचा बचाव. यावेळी स्लोअर लेनचा चेंडू चेंज ऑफ पेस पाहायला मिळेल. सरळ वैध घेतो आहे पायांवरती निर्धाव चेंडू. जालना फायटर्स खऱ्या अर्थाने यावेळी संकटामध्ये सापडला आहे. मोठे फटकेबाजी खेळू देत नाहीये गोलंदाज. एक खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन ऍक्शन पाहायला मिळतील. एकच धाव. दुसरा धावेचा मात्र या ठिकाणी कोणताच प्रयत्न झाला नाहीये. एक खोलवर टप्प्याचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न परंतु सरळ आपल्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गोलंदाजांकडून. कारण जर बघितलं तर यावेळी गोलंदाज प्रभावी झाला आहे फलंदाजांवरती. एक चेंडूवरती कट. चेंडू डीप कव्हर पॉइंट मध्ये. एक धाव. पाच षटक समाप्तीनंतर धावसंख्या 25 धावा गडी बाद झाले आहेत 6. जालना फायटर संघ धावसंख्या असेल. कारण जर पाहिलं तर पहिल्या काही षटकांमध्ये अतिशय पाण्याप्रमाणे
विकेट बाद झाले आहेत, गडी बाद झाले आहेत जालना फायटर संघाचे. जळगाव जिल्हा न्यायालयीन कर्मचारी कोड प्रीमियर लीग 2022 या स्पर्धेचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या या सत्रामध्ये दुसरा सामना मैदानावरती पाहायला मिळेल आपल्याला एकलव्य मैदानावरती. यावेळी प्रहार मात्र चांगला होता चेंडूवरती. चेंडू सीमारेषेकडे जातोय आणि येईल या चेंडूवरती चौकार. या चेंडूवरती कट केला जातोय. चेंडू इन गॅप पाहायला मिळेल परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहेत. डीप कव्हर पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल. एक धावा या चेंडूवरती. एक प्रहार चेंडू जातो आहे सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी आणि आवश्यकता सुद्धा होती या फटक्याची. जर बघितलं तर दबाव या ठिकाणी आपल्या खांद्यावरचा रिलीज फटका पाहायला मिळेल. षटकार येतोय. यावेळी चांगला चेंडू होता. सरळ गेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर गोलंदाज. कपिल आग लावे पाहायला मिळतील ऑन स्ट्राइक. यावेळी थोडासा आखूड टप्प्याचा चेंडू होता त्यावरती चांगला प्रहार. चेंडू गेला आहे वेगवान 4 धावांसाठी. धावसंख्या 41 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एक मोठा प्रहार. यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि झेल सुटतो आहे. निश्चितच एक मोठा झेल सुटतो आहे आणि बघूयात पंचांचा इशारा काय येईल.
षटकार येतोय, पंचांचा इशारा, निश्चितच 6 धावा लागोपाठ बाउंड्रीज पाहायला मिळते आणि आवश्यकता सुद्धा होती या फटक्याची. जर बघितलं तर दबाव निश्चितच कमी होईल. पहिल्या काही षटकांमध्ये जरी आमचे गडी बाद झाले असले तरी अजून आम्ही खचलो नाहीये, आमचा आत्मविश्वास अजून कमी झालेला नाहीये. मैदानावरती दाखवून देता आहेत कपिल आगलावे. निश्चितच चेंडूवरती आग लावण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या फळीच्या माध्यमातून होत आहे. पुन्हा एक प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू यावेळी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी ऍक्शन पाहायला मिळतील. 1 धाव आणि यावेळी मोठा झेल सुटतो आहे. पुन्हा लागोपाठ खराब क्षेत्ररक्षण म्हणण्यास हरकत नाही. पुन्हा संधी चालून आणून दिली होती विवेक यांनी आणि यावेळी मात्र दुसरा झेल सुटतो आहे या षटकातला. निश्चितच निराश असतील. एक प्रहार करण्याचा प्रयत्न आणि चेंडू सरळ वेध घेतोय शरीराचा निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू असेल या षटकाचा. 7वं षटक आहे प्रगतीपथावरती आणि प्रहार केला जातो चेंडूवरती आणि सरळ जातो आहे. अचूक झेल टिपता आहेत क्षेत्ररक्षक. लागतोय हा 7वा षटका.
यावेळी जर बघितलं तर अतिशय सुरेख टप्प्यावरचा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मात्र बीट व्हावा लागतंय. फलंदाज बीट त्यानंतर बघूया आता फेकी त्या स्वरूपाची झाली नाही. एक संधी मात्र होती धावबाद्याची. तीन षटक समाप्तीनंतर धावसंख्या जर बघितली धाव फलकावरती 41 धावा, एक गडी बाद झाला आहे. नगर नवरंग काय सुरुवात पाहायला मिळाली पहिल्या 3 षटकांमध्ये. अतिशय विस्फोटक फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. कैलास यांच्या माध्यमातून काय फटकेबाजी पाहायला मिळाली मैदानावरती. चौकार आणि षटकारांचा जणू वर्षावच त्यांच्या फडीतून झाला. यावेळी कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतील आपल्याला. एकच धाव हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता. अतिरिक्त उसळी या चेंडूमध्ये होती. यावेळी जर बघितलं तर थोडस घसरण पाहायला मिळेल आपल्याला. क्षेत्ररक्षकाकडून थोडासा चेंडू गेला आहे सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. धावसंख्या 46 धावा. पुन्हा चेंडू वळला आहे. पुन्हा सीमारेषेकडे चेंडू जातोय. बघूया आता चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल निश्चितच. धाव बाद्याचा प्रयत्न बघूया आता. पंचांचा इशारा. धाव बाद व्हावं लागतंय. दुसरा झटका लागतो आहे नगर नवरंग संघाला. यावेळी जर बघितलं तर एका मजबूत स्थितीमध्ये यावेळी हलक्या हाताने चेंडूवरती कट केला जातो आहे. एक धाव. यावेळी मोठा प्रहार. चेंडू गेला आहे सीमारेषा पार. षटकार 6 धावांसाठी. धावसंख्या 54 धावा. यावेळी इनसाइड आउट फटका. चेंडू फ्लॅट जातो आहे सीमारेषा पलीकडे. षटकार आणि यावेळी अतिशय चांगल्या प्रकारचा फटका होता.
एका धावेची आवश्यकता. काय फटका होता, थोडासा लोअर फुल टॉस घुटण्यावरती बसून इनसाइड आउट फटका. फ्लॅश शॉट, फ्लॅट षटकार येतो आहे. यावेळी हलक्या हाताने खेळून काढला आणि विजय मिळवला आहे नगर नवरंग संघाने. या सामन्यावरती खूप खूप शुभेच्छा असतील नगर नवरंग संघाला. तेवढ्या चांगल्या प्रकारे झुंज देण्याचं काम सुद्धा केलं जालना फायटर संघाने.